दुबेच्या वक्तव्याने भाजपाची कोंडी वगैरे सगळं काही झूट आहे. भाजपाची कोंडी वगैरे हे सगळं वर्तमानपत्रांचं मूर्खपण आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कधी कोंडी बिंडी होत नाही आहे. दुबेने जे बोललं ते स्वतःहून बोललेलं नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकीच्या इतर पक्षांमध्ये कोणी कसंही बोलतो, कारण स्वातंत्र्य तिकडे आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये स्वातंत्र्य नाही. भारतीय जनता पार्टी ही एक चालकानुवर्ती पार्टी आहे. त्या ठिकाणी मोदी आणि अमित शहा आणि ठराविक मंडळी ठरवतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला काम दिलं जातं. कोणी स्वतःहून काही बोलत नाही. दुबेंना पण काम दिलेलं आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांना दाबण्यासाठी त्यांना एक काम दिलेलं आहे. त्यांचं काम आहे चीफ जस्टिसला शिव्या घालणं. बघूया बरं प्रतिक्रिया काय उमटतात. आणि हो, चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम न्यायमूर्ती जर घाबरले तर प्रत्येक निर्णय ते भाजपाच्या बाजूने देतील, असा त्यांचा कयास आहे. आणि त्यासाठीच निशिकांत दुबे बोलले. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही असं अघळ-पघळ बोलत नाही. प्रत्येकाला काम दिलेलं आहे. मधल्या काळात कंगना राणावतनी अशा प्रकारे बोलायला सुरुवात केलं होतं, पण लगेच त्यांच्या केंद्रीय कमिटीने तिच्यावर बंधनं आणली आणि कंगना अगोदरच रनआउट झाली. पण कंगना गेली, बाकीचे लोक कोण बोलतंय का नाही. फक्त निशिकांत दुबेने बोललं, याचा अर्थ त्यांना काम दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध बोलायचं. तेव्हा भाजपाची कोंडी वगैरे काही नाही. उलट सुप्रीम कोर्टावर चिखलफेक केली. सुप्रीम कोर्टाच्या प्रमुखाला, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला, मुख्य न्यायमूर्तीला दंगेखोर म्हटले. हिंमत काय बघा, दंगेखोर, आतंकवादी. संपूर्ण भारतामध्ये जणू काय आतंक पसरायचं काम चीफ जस्टिस ऑफ इंडिया करतायत. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे धुतलेला अवतार आहे. अरे भारतीय जनता सगळ्यांना दिसतंय इकडे हिंदू मुसलमान करतायत, हिंदू ख्रिश्चन करतायत, मराठी आणि अमराठी वाद करतायत, नको ते करतायत, मशिदा पाडतायत, चर्चेस पाडतायत. आधी आता जैन मंदिर पण पाडलं. हे काय चीफ जस्टिसने केलंय? ठिकठिकाणी त्यांची सरकारं आहेत, विरोधी पक्षांची सरकार आहेत. त्या विरोधी पक्षाच्या सरकारांना दाबण्यासाठी त्यांच्या गव्हर्नरचा, राज्यपालांचा उपयोग करतायत. राज्यपाल लोकांच्या हिताची जी काही बिल्स येतात ती अडवून ठेवतात, मंजूरच करत नाही. त्याविरुद्ध चीफ जस्टिसने म्हटलं की वेळेवरच ही बिलं मंजूर झाली पाहिजेत, परंतु अशी बिलं मंजूर होत नाहीये. त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी अध्यादेश निर्णय दिलेला आहे. परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडियाला दाबण्यासाठी भारतीय जनता पार्टीने निशिकांत दुबे सारख्या एका घाणेरड्या माणसाला बडबोले करायला भाग पाडलेला आहे. तेव्हा भाजपाची कोंडी नाही, भाजपाची ही स्क्रिप्टेड क्रिया आहे. स्क्रिप्ट पूर्णपणे लिहिलेली आहे.